हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या दुबई मॉलच्या सफरीला। तर नेहमीप्रमाणे आम्ही पकडली दुबई मॉलसाठीची मेट्रो आणि हे व्ह्यूज तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। हे आहे म्युझियम ऑफ द फ्युचर, ज्याचा फुल व्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। त्यानंतर ह्या सुंदर अशा बिल्डिंग आणि व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही पोहोचलो आमच्या फायनल स्टेशनला। The next station is Burj Khalifa, Dubai Mall. दुबई मॉल मेट्रो स्टेशनपासून मॉलमध्ये जाण्यासाठीचा हा रस्ता सुद्धा काही सोपा नाही आहे। जवळपास 1 किलोमीटर तुम्हाला इथे चालत जावं लागतं। दुबई मॉल हा जगातील वन ऑफ द लार्जेस्ट मॉल म्हणून ओळखला जातो आणि इथे आल्यावर तुम्हाला समजतं की दुबईमधली लक्झरी काय आहे। इथे तुम्हाला जगातील सर्व असे महागडे ब्रँड्स बघायला मिळतील आणि काही ब्रँड्सचे तर मला नावंसुद्धा वाचता येत नाही आणि किंवा मी ते ऐकलेले सुद्धा नाहीत। दुबई मॉलमध्ये स्वतःचा ॲक्वेरियमसुद्धा आहे आणि इथे तुम्हाला जलजीव तर दिसतीलच, पण काही लोक इथे स्कूबा डायव्हिंगसुद्धा करतात। या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला दुबई मॉलमधील काही मेजर अट्रॅक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण संपूर्ण मॉल बघणं हे एका दिवसात होणं तर शक्यच नाही। दुबई मॉलमधलं शॉपिंग व्यतिरिक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा दुबई डायनो, जो की 15 कोटी वर्ष जुना आहे आणि जो अमेरिकेमध्ये सापडला होता आणि तो दुबईमध्ये इम्पोर्ट केलेला आहे। दुबईच्या गरमीमध्ये तुम्ही दुबई मॉलमध्ये येऊन आईस स्केटिंगसुद्धा एन्जॉय करू शकता आणि हे इथे आहे आईस स्केटिंग रिंक। यानंतर आपण वळणार आहोत दुबई मॉलच्या चायना टाउनमध्ये। इथे तुम्हाला चायनीज फूड, चायनीज ब्रँड आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या चायनामधल्या आहेत ते बघायला मिळतील आणि फोटोजसाठी हा तर खूप सुंदर स्पॉट आहे। किती सुंदर असं इंटेरियर इथे बनवलेलं आहे, तुम्हीच बघा। आणि आता आपण वळणार आहोत अजून एका युनिक अट्रॅक्शनकडे, ते म्हणजे दुबई मॉल वॉटरफॉल। तर कॅन यू इमॅजिन की यांनी मॉलमध्येच वॉटरफॉलसुद्धा बनवलेला आहे। हा वॉटरफॉलसुद्धा दुबईमधील एक फेमस फोटो स्पॉट आहे। समोर जात असताना मला ही गिटार दिसली, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद आहे आणि जी ओरिजिनल डायमंड आणि सोन्यापासून बनवलेली आहे, ज्याची 2015 नुसार $2 मिलियन एवढी किंमत आहे। आता आपण बघूया वन ऑफ द लार्जेस्ट ॲपल स्टोअर इन द वर्ल्ड। इथे तुम्हाला लोकांची गर्दी नेहमीच बघायला मिळते आणि हे ॲपल स्टोअर 2 फ्लोअरमध्ये डिवायडेड आहे। मी सुद्धा इथे ॲपलचा लेटेस्ट iPhone 17 Pro Max चेक केला। दुबईतील आयफोनच्या प्राईस ह्या भारतापेक्षा कमी आहेत। या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण वळणार आहोत फॅशन अव्हेन्यूकडे, जिथे तुम्हाला UAE मधील लोकल इमिराती लोक बघायला मिळतील। जगातील पॉप्युलर असे महागडे ब्रँडसुद्धा याच सेक्शनमध्ये आहेत। या सेक्शनमध्ये येईपर्यंत आम्हाला मॉलमध्ये येऊन जवळपास 2 तास झाले होते आणि आम्हाला खूप जास्त भूक लागल्यामुळे आम्ही आता फूड कोर्टच्या शोधात होतो। तसं तर दुबई मॉलला आम्ही बऱ्याच वेळा आलेलो, पण इथे आल्यावर कन्फ्युजन हे होतंच। तुमच्यापैकी कोणी जर दुबई मॉलला व्हिजिट करणार असेल तर बुर्ज खलिफाच्या ॲट द टॉपचे जिथे तिकीट्स मिळतात त्याच्या बाजूलाच फूड कोर्ट आहे। तुम्ही घरून जेवण किंवा ब्रेकफास्ट करून आलात तरी सुद्धा मॉलमध्ये फिरून फिरून तुम्हाला भूकही लागतेच। आम्ही जवळपास 6 तास दुबई मॉलमध्ये स्पेंड केले, पण या 6 तासात आम्ही फक्त 60% मॉल फिरू शकलो। अजूनही आमचं 40% मॉल फिरणं बाकी आहे, म्हणजे यावरून तुम्ही इमॅजिन करा की इथे फिरण्यासाठी किती वेळ पाहिजे। पण या 6 तासात मी तुमच्यासाठी मेन अट्रॅक्शन्स हे कव्हर केलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट नक्की करा। फूड कोर्टमध्ये बरेचसे ऑप्शन एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आमचा फेवरेट स्पॉट म्हणजे पिझ्झा हटला जाऊन पिझ्झा एन्जॉय केला। इथल्या बाहेरचा सिटिंग एरिया जर तुम्ही घेतलात तर इथे समोर तुम्हाला छान असा व्ह्यू बघायला मिळणार आणि रात्री तर अजूनच मजा येईल, कारण फाउंटेन शो सुद्धा इथे असणार। फूड कोर्टमधून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला लगेच समोर दिसेल फाउंटेन शो आणि दुबईचं सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे बुर्ज खलिफा, जी जगातील सर्वात उंच बिल्डिंग आहे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत।
आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी काही इम्प्रूव्हमेंट करावी तर ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आता आम्ही वेट करत होतो संध्याकाळी 6 वाजण्याचे, कारण 6 वाजता इथे एक सुंदर असा फाउंटेन शो स्टार्ट होतो. हा सुद्धा एक फोटो स्पॉट आहे जिथे तुम्ही बुर्ज खलिफासोबत फोटोज घेऊ शकता. इथूनच समोर गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल दुबई मॉलमधील सुकल बहार आणि टाइम आउट मार्केट. इथे तुम्हाला ओल्ड विंटेज टाइप्स वाइब्स येतात आणि इथे सुद्धा तुम्हाला दुबई मॉलचा मॅप बघायला मिळेल, जो इथे जागोजागी आहे, कारण की इथे हरवण्याची शक्यता खूप जास्त आहे. या एरियामध्ये गेल्यावर तुम्हाला ट्रेडिशनल अरेबिक गोष्टी ह्या जास्त बघायला मिळतात. संध्याकाळची वेळ झाली होती आणि संध्याकाळी हा एरिया काहीसा असा दिसतो. आणि इथला मोस्ट अवेटेड फाउंटेन शो हा 6 वाजता स्टार्ट होतो. इथे मी फाउंटेन शोचा थोडासा पार्ट तुम्हाला दाखवला आहे. हा फाउंटेन शो तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि दुबई आणि UAE रिलेटेड नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.